अगदी साहेबांची आपल्याला खूप इच्छा आहे की आपली मुलं कोणतीही शिक्षणापासून थांबली नाही पाहिजे. आज जे सगळं केलेलं आहे मगापासून तुम्ही पाहिलं किंवा आता जे पाहाल तर हे सगळं करणं तुमची खूप जबाबदारी आहे. त्यासाठीच आपल्याशी संवाद साधण्यासाठी साहेब आपल्या समोर इथे उपस्थित आहेत. साहेबांचं अगदी मनापासून मी हार्दिक स्वागत करते. आणखी सर पाहूया का आपण नंतर. मी IT सिस्टीम्स इन्स्टॉल केलेल्या आहेत, पण मायक्रोसॉफ्ट टीम्स इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेला तिच्याबरोबर बसलो तर तिने मला सगळे त्याच्यातले क्रॅक्स दाखवले की बाबा मी माझी बघा बॅकग्राऊंड चेंज करू शकते, माझा व्हिडिओ मी कंट्रोल करू शकते, मी ग्रुप तयार करू शकते, मी माझ्या सिलेक्टेड मैत्रिणींचा ग्रुप तयार करून त्यांच्याशी आपसात चॅट करू शकते, मी त्यांना मेसेज पाठवू शकते, मी मॅडमना सांगू शकते की मॅडम हा मुलगा ऑनलाईन इतरांना म्यूट करतोय आणि अनम्यूट करतोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. मी दुसऱ्याला म्यूट कसं करायचं ते शिकले, मी स्वतःला होस्ट कसं बनवायचं ते शिकले. आणि असं करत करत तिने मला अख्खं पॅकेज समजावून सांगितलं. आपल्याला प्रॉब्लेम या IT गॅजेट्सचा, मोबाईलचा आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे? आपल्याला का प्रॉब्लेम आहे? आपल्या वेळेस नव्हतं. पण शिकायला वय लागतं नाही ते रस्ते मला माझ्या मुलांना सांगायची गरज नाही पडणार. परंतु मी जेव्हा इथे आलो तेव्हा एक एक गल्ली आणि रस्ता पाहण्यासाठी मला 8-8, 15-15 दिवस लागले. ते नवीन होतं माझ्यासाठी. पण मुलांना पण 8-15 दिवसच लागतात. ही कॉग्निशनची प्रक्रिया आहे. थोडक्यात सांगतो मी, जनरेशन गॅप. पण काय जनरेशन काय आहे तेव्हा आपल्याला गरज पण नाही पडली. मी एक सोपी गोष्ट सांगतो याच्यामध्ये. शिकायची आवड पाहिजे वगैरे हे गोष्टी नाहीयेत त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या, तुम्ही आणि मी आपण या जनरेशन मध्ये IT जनरेशन मध्ये जन्माला नाही आले. तुम्ही जनरेशन, तुमची जनरेशन कुठली आहे? ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जनरेशन. मी बाकीच्यांचा विचार करून माझी जनरेशन कुठली आहे? कलर टीव्ही जनरेशन आणि केबल टीव्ही जनरेशन. जे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जनरेशनला आले त्यांना केबल चॅनल आले त्यावेळेला एवढे चॅनल्स कसे काय आले आणि आता चॅनल्स बदलणं हे पण अडचणीचं वाटायला लागलं. पण आताची जी जनरेशन आहे ती IT जनरेशन. तुम्ही आणि मी आपण दोघंही IT जनरेशन मध्ये मायग्रंट्स होतो. आपला जन्म या जनरेशनचा नाहीये, आपण मायग्रेट झालेलो, आपलं स्थलांतर झालेलं या जनरेशन मध्ये. IT हे आपल्याला आपल्या शरीराचा भाग नाहीये, एक्सटेन्शन नाहीये. या जन्माला आलेल्या आत्ताच्या मुलांचं तो स्लम मध्ये यावं जन्माला किंवा श्रीमंताच्या घरात यावं, या मुलांचं जन्म IT मध्ये झाला. जन्म होताच क्षणी त्यांच्या जन्माची नोंद ही कम्प्युटर मध्ये झालेली. हा मोठा फरक आहे. केवळ उपलब्धता आणि अनुपलब्धता एवढाच फरक आहे. आपले विद्यार्थी जे आहेत ते गरीब आहेत, त्यांच्या घरामध्ये फार मोठं गॅजेट नसेल, पण असं समजण्याचं कारण नाही की त्यांना ऍक्सेस नाही. त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांकडे कदाचित स्मार्टफोन नसेल, पण त्यांनी जवळचा त्याचा स्मार्टफोन धारक शोधून घेतलेला आहे आणि तो तिकडनं ऑलरेडी ऍक्सेस करायला लागलेला आहे. हे डोक्यात पक्क बाळगा. कारण मी ज्या ज्या वेळेला झोपडपट्ट्यांमध्ये फिरतो, सगळी मुलं कुठल्या ज्या मुलाच्या हातामध्ये आईचा मोबाईल मिळतो, सगळी मुलं गोळा होतात, सगळी बाजूला बसतात आणि त्या मोबाईलवरती गेम खेळायला. ज्याचा पूर्वी आम्ही काय करायचो किंवा तुम्ही काय करायचं मला माहित नाही, पण आम्ही एक श्रीमंत मुलगा असायचा, त्याच्याकडे क्रिकेटची बॅट असायची, बॉल असायचा, आम्ही सगळे त्याच्या भोवती गोळा व्हायचो. तो क्रिकेट बॅट बॉल घेऊन यायचा, तो जास्त वेळा बॅटिंग करायचा, पण तो सगळ्यांना खेळायला घ्यायचा, कारण तो काही एकटा खेळू शकायचा नाही. तसंच आहे कम्प्युटर मध्ये सुद्धा.
एखाद्याच्याकडे ऍक्सेस आला तर तो ऍक्सेस जवळच्या 3 मुलांना येणारच आहे, तुम्ही ते रोखू शकत नाही. आता आपल्याला चॅलेंज काय आहे की हा ऍक्सेस त्यांच्याकडे जो आहे, या ऍक्सेस वरती त्यांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या. बाकीचं जे शिकायचं ते ऑटोमॅटिकली शिकता येतं, तुम्ही काय रोखू शकत नाही. तुम्ही मी कितीही ठरवलं तरी त्यांना जे ऍक्सेस व्हायचंय ते त्यांना ऍक्सेस होणार आहे. ते त्यांचे ताई दादा, त्यांचे आई बाबा, त्यांच्या कोणाकडनं जे काही शिकायचं ते शिकायचं. आपली स्पर्धा काय आहे तर वी आर गोइंग टू ऑल्सो एंटर इन टू दिस मीडियम. म्हणजे आपला शिरकाव या आधीच आपण स्थलांतरित या मीडियमवर. आपल्याला काहीच कळत नाही, आपल्यालाच ही मुलं शिकवतात मॅडम हे असं नसतं, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण त्याच्यानी बाऊ न करता, न घाबरता आपल्याला त्यांच्याकडे चांगल्यातला चांगला कंटेंट पोचवायचा ज्याच्यानी त्यांचं भलं होणार. आणि तो कंटेंट कॉम्पिट कशाशी करणार आहे तर जो कंटेंट त्यांनी शिकू नये असं आपल्याला जे वाटतं त्या कंटेंटशी त्याला कॉम्पिट करायचं. हे तुमच्या सगळ्यांसाठी जे कंटेंट बनवतात. आपण कशाशी कॉम्पिट करतोय? व्हास्ट ऑनलाईन कंटेंट ज्याच्यावर तुमचं नियंत्रण नाही, पण तिथे मोठे मोठे क्रिएटिव्ह लोक बसलेले. पण तरी सुद्धा माझ्या मनात अशी सुप्त विचार आहे की प्रत्येक मुलाला मुलीला काही ना काहीतरी शिकायचं आहे. कदाचित आपल्या पुस्तकी ज्ञानातनं ते शिकू इच्छित असं नाही, पण शिकायची इच्छा नक्की आहे. आणि आता त्यांच्याकडे इन्फॉर्मेशनचं भांडार देखील उपलब्ध आहे. त्यामुळे मी म्हटलं ही महामारी, कोविडची समस्या ही आपल्या सगळ्यांसाठी एक वेगळी संधी आहे. सगळे लोक, सगळ्या शाळा एका वेगळ्या स्पर्धेत उतरले की आपल्याला आता शाळा चालू ठेवायची. आणि म्हणून त्यांनी एक नवीन प्रयोग सुरू केला की सगळ्यांना ऑनलाईन एज्युकेशन द्यायचं. शाळा सुरू झाल्यावर आपले तास टाइम टेबल दिलं. टाइम टेबल देऊन सगळ्यांना लॉग इन दिले. लॉग इन आयडी पासवर्डनी मुलं व्हिडिओ लॉग इन करतात, तिथे बसतात. टीचर वर्गातच बसून सादरीकरण करतात. हे सगळे आपल्याला पण शक्य आहे, पण मुलांना शक्य नाही, कारण मुलांकडे या एवढ्या डिजिटल इक्विपमेंटचा ऍक्सेस नाही. मग आपण काय करणार आहोत? असा ज्या वेळेला आपण सगळ्यांनी विचार सुरू केला त्यावेळेला वेगवेगळे पर्याय आले की मुलांना इन्स्ट्रक्शन द्यायची. की ठीक आहे आपण वर्कबुक देऊ शकतो त्यांच्या हातामध्ये, पण वर्कबुक मध्ये काय करायचं हे कानावरती काहीतरी पडलं पाहिजे. या मुलांना ऐकून समजतं की इन्स्ट्रक्शन मिळते. आपण काय करतो वर्गामध्ये? वर्गात शिकवतो म्हणजे काय करतो? शेवटी धडा वाचतो. धडा वाचून त्याचा अर्थ काय तो समजावतो किंवा फळ्यावरती गणित करून दाखवतो. गुणाकार भागाकार जे काय असेल प्रक्रिया ती इन्स्ट्रक्शन आहे की हे असं का होतं, कसं होतं. त्यांच्या हातामध्ये स्वाध्याय पुस्तिका असेल, काही प्रश्न असतील, मुलाला लिहायला वाचायला येत असेल तर त्या मुलाला लिहायला वाचायला जर जनरली येत असेल तर तो नॅचरल इन्स्ट्रक्शन घेऊ शकतो. पण अनेक वेळेला मुलं आळस करतात किंवा त्यांना कदाचित वाचणं नीट चांगलं जमत नसेल तर ते ऐकण्यावरती अवलंबून असतं. आणि या गोष्टीमुळे तुम्हाला इन्स्ट्रक्शन महत्वाचे. आणि म्हणून कोणीतरी इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे की मला चांगलं वाचता येईपर्यंत मला कानावरती पडलं पाहिजे. कारण आपल्या इकडे पहिलीपासून शिकणारी मुलं आहेत. 1ली ते 4थी अजून तेवढी वाचन क्षमता तेवढी चांगली डेव्हलप झालेली नाही, म्हणून थेट इन्स्ट्रक्शन आवश्यक. 4थीच्या पुढच्या मुलांना इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही, कारण त्यांना वाचता येत आहे. वाचता येत असेल तर वाचून त्यांना क्रिया करेल. पण तिकडची कशी आकलन डेप्थ वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यांना आत्मसात करण्यासाठी जास्त संकल्पना समजून घ्यायची. त्यामुळे 1ली ते 4थी शिकवायची गरजा वेगळ्या आहेत आणि 4थीच्या पुढच्या 5वी ते 8वीच्या शिक्षणाच्या गरजा वेगळ्या आहेत. 9वी 10वीच्या शिक्षणाच्या गरजा अजून वेगळ्या आहेत. आपल्याला ऑनलाईन माध्यम वापरून इन्स्ट्रक्शन तिथे पोचवायची. तेवढ्या पुरताच कुठलंही ऑनलाईन माध्यम असेल, रेडिओचं माध्यम असेल,
किंवा टॅब आला तर टॅब, भविष्यामध्ये टॅब नाही आला तर व्हॉलेंटिअर. कुठलंही माध्यम असू द्या, माध्यम केवळ इन्स्ट्रक्शन पोहोचवण्यापुरतंच आपल्याला वापरायचं. याच्या पुढचं सगळं लर्निंग हे सेल्फ लर्निंग आहे. त्याच्याकडे पुस्तक आहे, पुस्तक असेल तर पुस्तकाच्या सोबत स्वाध्याय पुस्तिका आहेत. परवा रेणुताई दांडेकरांचा किती जणांनी लेख वाचला मला माहित नाही, पण लोकसत्ताच्या रविवारच्या पुरवणी मधला रेणू दांडेकरांचा शिक्षण व्यवस्थेवरचा आणि कोविड कालावधीमध्ये शिक्षण व्यवस्थेतले काय मूलभूत बदल होणार आहे त्याच्यावरचा खूप चांगला लेख होता. त्यांचं म्हणणं होतं की आपण पाठ्यपुस्तकाच्या आहारी गेलेले लोक आहोत, आपण कंटेंट आणि इन्फॉर्मेशनच्या आहारी गेलेले लोक झालेलो असल्यामुळे कोविड आल्यापासून आपल्यालाच कळेल असं झालं की शिकवायचं कसं. पण शिक्षण ही फार नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि मुलं काही ना काहीतरी घरात बसल्या सुद्धा शिकत असतातच. ते त्यांना उपयुक्त असेल नसेल हा विषय नंतरचा, पण मग घरात राहिलेल्या असताना देखील मुलं काय शिकू शकतील अशा अंगानं जर आपण विचार करायला सुरुवात केला तर अनेक स्वाध्याय आपण निर्माण करू शकतो. आणि त्यामुळे मी पुन्हा मूळ गोष्टीवरती येतो की हे आपल्या सगळ्यांसाठी चॅलेंज आहे. तुम्हाला चॅलेंज काय आहे? मुलगा घरी न येता आपल्याला त्याच्याशी संपर्कात राहायचंय. त्या मुलाला किंवा मुलीला घरात आपल्या शाळेत न येता सुद्धा संपर्कात राहायचंय, काही इन्स्ट्रक्शन पाठवायचे आणि एन्श्युअर करायचं की काही ना काहीतरी लर्निंग येतं. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला आता शिक्षकांना एकत्र बसून दर आठवड्याची इन्स्ट्रक्शन मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काहीतरी माध्यम शोधणं हा पहिला चॅलेंज. आणि दुसरा चॅलेंज, या आठवड्यामध्ये प्रोजेक्टाइज करायचंय आपल्याला प्रशिक्षण. प्रोजेक्टाइज म्हणजे काय? तर घरात बसल्या बसल्या त्या मुलाला काही ना काहीतरी उपक्रम देऊन काहीतरी करायला उद्युक्त करणं. कदाचित तुम्हाला पूर्ण पेडागॉगी चेंज करावी लागणार आहे. आकलन प्रक्रिया समजून आजच्या मुलांची त्यांच्याकडे ऍक्सेस आहे हे गृहीत धरून त्याला चॅलेंज करायचंय आपल्याला. आणि ते चॅलेंज इंटरेस्टिंग असलं पाहिजे की ठीक आहे दिवसभरामध्ये तो 2 तास त्याला ऑनलाईन ऍक्सेस करतोय, पण त्या 2 तासामध्ये त्याला कुठे ना कुठेतरी वाटलं पाहिजे की बाईंनी मला सांगितलंय की हे थोडंसं बघ रे. 2 तासात 10 मिनिटं का होईना त्यांनी ते बघितलं आणि त्याच्यातनं त्याला काहीतरी करावं असं वाटलं. सो आवर चॅलेंज इज टू क्रिएट दॅट अट्रॅक्टिव्ह कंटेंट की तो त्याच्यामध्ये एंगेज होईल. ठीक आहे, 100% मुलं नाही होणार म्हणून तुम्हाला 10 कंटेंट तयार करायचं की त्या 10 कंटेंट मधलं निदान एकाला तरी तो पकडला जाईल. एक तरी कंटेंट त्याच्या डोळ्यासमोरून जाईल. कोणाला गाणं आवडेल, कोणाला नाट्य आवडेल, कोणाला इन्स्ट्रक्शन आवडेल, कोणाला पुस्तक आवडेल, कोणाला कृती आवडेल, कोणाला प्रोजेक्ट आवडेल. पण आज तुम्हाला कुठे काही बँडविड्थ किंवा स्टोरेजची काही कॅपॅसिटीची काही विचार करण्याची गरज नाहीये. आपल्याकडे हे सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. आता तुम्हाला क्रिएटिव्ह व्हायचं. हे बघा आतापर्यंत सगळं तुम्हाला आता विसरण्याची आवश्यकता. म्हणून म्हणतो की हा तुमच्यासाठी चॅलेंजिंग काळ आहे. यू हॅव टू अनलर्न एव्हरीथिंग दॅट यू हॅव लर्न. तुम्ही 25-30 वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही शिकवलं ती सगळी पद्धत आता विसरायची. याचं कारण तुमच्या समोर मुलं पुढची 6 महिने नाहीत. त्यामुळे आपण काही ठोकळ्याला शिकवणार नाही, तिथे बेंचेसना शिकवणार नाहीये. तुम्हाला मुलांपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने पोहोचायचंय आणि तरी सुद्धा त्यांच्या मनाची क्युरिओसिटी जिवंत ठेवायची. मी सांगतो तुम्हाला 3 महिन्यात मुलं सुद्धा कंटाळली आहेत. कारण बाहेर जाऊन खेळता येत नाही. आता पाऊस सुरू झाला की उरली सुरली आशा संपली. जरी लॉकडाऊन संपला असता त्यांना घराच्या बाहेर पडायचं नाहीये. घरात कोण आजारी पडेल त्याची काही माहिती नाही. कधी ती मुलं कंटेनमेंट झोन मध्ये जातील याची शाश्वती नाही. ही गरीब मुलं स्लम्स मध्ये राहतात, गावठाणात राहतात. त्यांना जेवण व्यवस्थित मिळते की नाही आपल्याला माहित नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडनं थोडासा हातभार आपण त्यांना देणार आहोत, ते म्हणजे मिड डे मील स्कीम. त्यामुळे तुम्हाला शाळेच्या पहिले 3 दिवस 15, 16, 17 आपण पुस्तकांसोबत त्यांचा आहार देखील वाटप करणार आहोत. गर्दी होऊ देऊ नका. शांतपणानं व्यवस्थित गोष्टींचं वाटप करा. पण माझी अपेक्षा ही आहे की त्याच वेळेला तुम्ही तुमचे स्पोक्स म्हणजे काय? आपलं चक्र चालू ठेवायचं असेल तर ती मधलं फिरणारी जी
व्हील आहे त्या व्हील पासून आउटर व्हील पर्यंत कनेक्ट करणारे स्पोक असतो. आपण मध्यभागी आहोत, आपल्या भोवती फिरणारी ही आपला वर्ग आहे, आपली शाळा आहे. या सगळ्यांना संपर्क साधणारी तुमची प्रणाली. तुमचा स्पोक कोण आहे? त्याला स्पोक्समन म्हणतो, स्पोक्सवुमन म्हणतो, प्रवक्ता. तुमचा प्रवक्ता काय आहे? तुमचं माध्यम काय आहे? मग तुमची 40% 50% मुलं व्हॉट्सअपच्या थ्रू कनेक्ट होतील त्यांच्या पालकांच्या किंवा आई दादा ताई दादांच्या त्यांच्या किंवा त्या परिसरात राहणारे अन्य विद्यार्थ्यांचे पालक ज्यांच्याकडे ऍक्सेस आहे त्यांच्या माध्यमातून किंवा पहिल्या 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला त्या मुलालाच विश्वासात घेऊन त्याचा ऍक्सेस काय आहे हे त्याला बोलतं करून त्याच्याकडनं घ्यायचं. तो नंबर तुमच्याकडे आला, यू हॅव टू कॅच हिम. आणि त्याच्यातनं त्याला तुम्हाला सांगायचं की मी इंटरेस्टिंग कामं तुम्हाला देणार आहे, कुठली परीक्षा घेणार नाही. तुम्ही परीक्षेची भीती अजिबात घालू नका. या वर्षात परीक्षा घेतली नाही तरी चालेल. परीक्षा हा विषय डोक्यातनं काढून द्या, मुलाच्या मनावरचं दडपण काढून द्या. तुला काय शिकायचं ते शिकायचं. पण या वर्षात घरात बसल्या बसल्या आपण काय काय शिकणार आहोत या विचारावरती आता आपल्याला मुलांना घेऊन जायचं. सेल्फ लर्निंग. मग त्याचा इंटरेस्ट कशात आहे? तू भाषेत काय शिकलास म्हणजे काय? तू भाषेमध्ये काय नवीन शब्द शिकलास? वर्कशॉप तुम्ही तुमच्या शिक्षकांचं कंडक्ट करणं आवश्यक आहे की ज्यातनं तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स, कुठल्या प्रकारची ऍक्शनेबल ऍक्टिव्हिटी तुम्ही मुलांना घर बसल्या देऊ शकता आणि त्या ऍक्शनेबल ऍक्टिव्हिटीतनं अटेनमेंट तुम्ही काय करू शकता. फॉरगेट इट की तुम्हाला ती सायकलचं त्याला गाणं बलसागर भारत हो मी आता बघितलं नाही पाठ केलं तरी फॉरगेट इट. पण त्याला सांगा की दररोज तू टीव्हीवरची गाणी ऐकतोय, कुठलं तरी एक देशभक्तीपर गाणं पाठ करून. आपल्याला त्याच्यातनं अपेक्षा काय? बलसागर भारत हो याच्यामधनं अपेक्षा काय? देशप्रेम आहे आणि काही जोडाक्षरं शिकवायची असतील, काही भाषा, काही भावना शिकवायची असेल. आपल्याकडे आज आपल्याला कंटेंट क्रिएटिव्ह करायचा आणि त्यांच्याकडे आज जे ऍक्सेस आहे त्यातनं काय काय शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या कशा शिकल्या याचं कॉन्व्हर्सेशन स्पोक्सच्या माध्यमातून चालू ठेवायचं. तुम्ही ज्या ठिकाणी व्हॉट्सअप मधनं जाल तुमचा स्वतःचा मेसेज रेकॉर्ड करायला शिकायचं. म्हणजे आज तुमचं वाक्चातुर्य किती चांगलं आहे. तुम्हाला समोर तुमच्या मोबाईल घेऊन तुम्हाला तुमच्या आवाजात मेसेज द्यायचा आहे. तुमच्या आवाजातला मेसेज चांगल्या रीतीनं समोरच्याला जाईल याची सवय तुम्हाला आधी करून घ्यायची. तर तुम्हाला व्हिडिओ नसेल पाठवायचा, ऑडिओ पाठवा, ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवा. पण आता तुम्हाला लक्षात यायला लागेल आपण अर्धा तास ज्या गोष्टी बोलतो परत 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 त्याच्यापेक्षा संपूर्ण पाठाचा पूर्ण सारांश आणि गाभा हा योग्यपणे निवडलेल्या आणि शांतपणे उच्चारलेल्या पद्धतीमध्ये तुम्ही केवळ 5 मिनिटात सांगू शकता. पण आपल्याला सुद्धा आपलं वाक्चातुर्य तेवढं चांगलं नसतं. म्हणून आपण जर मला कोणी लिखित कंटेंट माझ्या समोर दिला आणि तो वाचून दाखवायला सांगितला तर मी तो कदाचित पूर्ण तास 10 मिनिटात संपू शकेल. किंवा मी ओपन ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला माझ्या विचारांना एक कुठेतरी कंट्रोल नसतो, त्यामुळे मी जास्त बोलतो. पण मला जर ड्राफ्टेड वाचायला दिलं तर मी 3 मिनिटात संपू शकतो भाषण. कॉन्व्हर्सेशन आज आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे दोन्हीकडनं संभाषण होणार नाही. त्यामुळे तुम्हाला एवढा स्ट्रॉंग कंटेंट पॅक करायचा आहे की त्या 5 मिनिटात 10 मिनिटाच्या तुमच्या मेसेजमध्ये, ऑडिओ मेसेजमध्ये तुम्हाला बेस्ट पॉसिबल मेसेजिंग तिथे पाठवायचं. त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता की तुमची इन्स्ट्रक्शन प्रत्येक क्लास टीचरशी तर तुम्ही रेकॉर्ड करून पाठवा, पण त्यासोबत तुमच्या गटामधल्या सगळ्यात बेस्ट कंटेंट कोण रेकॉर्ड करू शकतो तो सगळ्यांना पाठवा. की आज आपल्याला काय ऑनलाईन कंटेंट पाठवताना आपलाच तो असला पाहिजे याची काही जरुरी नाही.
जो बेस्ट आहे तो आपण पाठवू शकतो. वर्गामध्ये कसं त्या शिक्षिकेला बोलणं बंधनकारक, ती तिथे आणून दुसऱ्या कुठल्या तरी डमीला बसू नाही शकत. पण आज वर्गच नाही, तुम्हाला फक्त याचं नियोजन करायचं. संपर्क, फॉलो, स्पोक्स कोण आहेत ते शोधणं, आणि हे काम तुमच्या प्रत्येक अध्यापकाकडनं अध्यापिकेकडनं त्या त्या वर्गासाठी करून घेणं हे काम तुमचं आहे. माझी अपेक्षा आहे की हे काम तुम्ही योग्य पद्धतीने कराल. हे चॅलेंजिंग वर्ष आहे. 15 पासून आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करतोय. आपण आता शाळा सुरू करतोय असं न म्हणता आपण सत्र सुरू करतोय असं म्हणतो. सत्राची सुरुवात ही आपण फक्त मुलांशी संपर्क करण्यापासून होते. आता त्यांना काही लिहायचं दडपण देऊ नका, गृहपाठाचं दडपण सुरुवातीला देऊ नका. त्यांना तुमच्या विश्वासात घ्यायचंय. पहिले 1 आठवडा 2 आठवड्यामध्ये तुम्हाला हा विश्वास त्यांचा संपादन करून त्यांना हळूहळू सांगा की आईच्या फोनवरनं तुझा आवाजामध्ये व्हॉइस मेसेजेस पाठवायला सुरुवात कर. की तू काय शिकलास, तुमचा प्रश्न जाऊन दे, त्याच्यावरती तो प्रश्नाचं उत्तर, मी काय शिकलो, काय केलं, थांब 2 मिनिटं तू तुझ्याबद्दल, तुझ्या आजूबाजूच्या घटनांबद्दल नॅरेशन करून सांग. स्किल्स, बोलायचे, रेकॉर्ड करायचे, कंपोजिशनचे, या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होत. चिंता करू नका की मुलाला कसं जमेल. मी परत एकदा सांगतो, ही जनरेशन IT जनरेशन आहे, त्यांना जमेल. तुम्हाला एक वेळ नाही जमणार, पण त्यांना सगळं जमेल, त्याची चिंता तुम्ही करू नका. ते तुम्हाला आश्चर्य करतील, आश्चर्य वाटायला लावतील एवढा कंटेंट तुमच्याकडे पाठवा. तुम्ही फक्त त्यांना साथ घालून दाखवा. यू विल बी फ्लडेड विथ सो मच ऑफ कंटेंट. मी बाई एवढे चित्र काढली, मी हे केलं, मी ते केलं, मी हे केलं. एकदा त्यांना कॉन्फिडन्स यायला लागला, अटेन्शन स्पॅन मध्ये आपल्याला गुड क्वालिटी कंटेंट त्यांच्याकडे जर दिला तर त्या कमी अटेन्शन स्पॅन मध्ये देखील ते खूप चांगल्या रीतीनं आत्मसात गोष्टी करू शकतील. आणि मग त्यांच्या हातात एकदा मोबाईल गेला की त्याला ज्याच्यात आपलं काम फक्त इंटरेस्ट क्रिएट करणं आहे. पुढे ती विद्यार्थी जाणे, त्यांचं आयुष्य ते कसं घडवणार. 6 महिन्यामध्ये कदाचित शाळा सुरू होईल, कदाचित सप्टेंबर मध्ये शाळा सुरू होईल. टप्प्याटप्प्यानं 1/3 विद्यार्थ्यांना घेऊन शाळा सुरू होईल. मला आता कल्पना नाही, पण आपण तयारी ठेवूया की आपल्याला ही शाळा या वर्षभरात किंवा पहिल्या 6 महिन्याच्या सत्रात सुरू होणार नाही, पण 6 महिन्यात प्रत्येक वर्गातल्या मुलांनी किमान संपादनोकीच्या अनुषंगाने त्यांना काय काय आपल्याला सांगायचंय हे आपण 100% मुलांपर्यंत कसं ना कसं तरी पोहोचून आपल्याला सांगायचंय. एवढं आपण नियोजन या वर्षात करूया. मला वाटतं मी एवढंच बोलीन. तुमच्या स्पेशल टीचर्सची जी टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांनी एक ब्लॉग तयार करून ठेवलेला आहे ज्याच्यावरती कंटेंट खूप सारा उपलब्ध आहे. आता हा कंटेंट क्रिएटिव्हली वापरायचा, तो अजून नवीन शोधायचा, नवीन ऍड करायचा, या सगळ्या गोष्टी आपण करत राहू. आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून लवकरच रेडिओ चॅनल सुरू करू. पण रेडिओवरती मुलांना घेऊन जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी कंटेंट चांगला तयार करावा लागेल. नुसता रेडिओ चालवला म्हणजे मुलं रेडिओवर येतील असं नाही. रेडिओवरतून सांगत असताना समजा मी 1 तासाचं सत्र रेडिओवरती सांगितलं पहिलीच्या मुलांसाठी, तर ते सत्र किती पॉवरफुल पाहिजे याचा तुम्ही विचार करा. मी रेडिओवर 1 तास गाणी ऐकू शकेन, पण 1 तासाचा वर्ग मी रेडिओवर ऐकीन का? मी जर समोर नसेन, तुम्हाला इथे बसायला लावलं आणि माझं फक्त कानावरती तुमचं भाषण ऐकायला लावलं, माझा विश्वास आहे की 90% लोक झोपून जातात. आता सुद्धा आपली धारणा अशी आहे की त्या मास्क पीस लावून आपल्यातले पण 50% आता सुद्धा झोपत असतात. होतं हो, आपण कसं ना करायचं ते. मी काय एवढं शिवाजीराव भोसले ज्यावेळेला बोलायचे त्यांच्या समोर सुद्धा 20% लोक झोपायचे. असं समजणारे पण लोक होतेच ना की ते झोपायचेच ना मग त्यामुळे. पण शिवाजीराव भोसलेंसारख्या वक्त्याला जर कोणी सोडलं नसेल तर आपण फारच पामर आहोत. त्यामुळे आपण विचार करण्याचं कारण नाही. म्हणून चॅलेंज काय, द बेस्ट कंटेंट गिव्हर शुड क्रिएट द कंटेंट.
वी शुड असिस्ट इच अदर टू फाइंड द बेस्ट कंटेंट. टेड टॉक्स बघितले तुम्ही ऑनलाईन? तुम्ही टेड टॉक्स बघा. टेडएक्स नावाची वेबसाईट आहे, TEDx, टेडएक्स, टेड टॉक्स. टेड टॉक्स तुम्ही दाखवा याच्यावरती त्यांना टेडचं एखादं उदाहरण दाखवा. टेड टॉक मध्ये काय असतं माहितीये का? एका व्यक्तीला 10 मिनिटं वेळ दिला जातो. 10 मिनिटांमध्ये एक पॉवरफुल आयडिया, टेड टॉक, TED, टेड, पॉवरफुल आयडिया 10 मिनिटांमध्ये समोरच्याला सांगायची. ही 10 मिनिटांमध्ये पॉवरफुल आयडिया जर समोरच्याला सांगायची असेल तर तुमच्या वक्तृत्वाची क्षमता तेवढी पॉवरफुल पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉज कुठे घ्यायचा आहे, श्वास कुठे आत घ्यायचा आहे, कुठे रोखायचा आहे, कुठे विनोद सांगायचा आहे, कुठे वातावरण गंभीर करायचं आहे, हे पूर्णपणे प्रॅक्टिस पाहिजे. आणि 10 मिनिटांमध्ये पॉवरफुल मेसेज द्यायचा असेल तर ते 10 मिनिटांसाठी तुम्हाला एका तासाचा कंटेंट हळूहळू एक एक शब्द डिलीट करत, हा शब्द नको, हे उदाहरण नको, हे रिपीट होतंय, ह्याची गरज नाही, हे फार बोरिंग होतंय, हे मोनोटोनस होतंय, हे काढा ते काढा, असं करत 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 तो 1 तासाचा स्पीच हळूहळू 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 10 मिनिटावर येतो. आणि मग त्या 10 मिनिटातला एकनेक शब्द पॉवरफुली वेड आहे. त्याचं वजन प्रत्येक शब्दाचं इतकं आहे की समोरचा माणूस कानात पूर्ण प्राण ओतून तुमचं भाषण आहे. कंटेंट तयार होईल. आज परत एकदा तुम्ही एक धडा 20 वर्ष जरी तो शिकवलेला असता परत परत, तरी आज पुन्हा तो नव्यानं बघण्याची गरज आहे. कारण आज आपल्याला माणूस समोर बसलेला नाही आणि त्यामुळे तो कंटेंट तितक्या ताकदीचा झाल्याशिवाय आपण त्या मुलाला मुलीला इंटरेस्टेड पार्टी म्हणून करून घेऊ शकणार नाही. तर तुमच्या स्पेशल टीचर्सचं जे काय कसब आहे ते सगळ्या शाळांबरोबर बसून प्रत्येक वर्गासाठीचा 3 अल्टरनेटिव्ह कंटेंट तयार करायचे, विच इज गोइंग टू बी ॲज पॉवरफुल ॲज एनिथिंग. आणि ही स्पर्धा आहे, बघूया कुठली शाळा सगळ्यात चांगला कंटेंट तयार करते. आणि ह्या कंटेंट मधनं कुठेतरी तेवढी तुमची लायब्ररी वाढत जाणार. प्रत्येक वर्गाचा त्या धड्यासाठीचा 5 कंटेंटचा समूह की जो वाचल्यावरती, ऐकल्यावरती, प्रेझेंटेशन पाहिल्यावरती त्या मुलाला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. त्याचं रेंडरिंग चांगलं असेल, त्याची डिलिव्हरी चांगली असेल, त्याचं केलेले कंटेंट चांगलं असेल, त्याच्यावरती जोडलेल्या लिंक्स चांगल्या असतील की लगेच क्लिक केलं लिंक वरती तर ती लिंक बरोबर मला ते एक व्हिडिओ चालवून देईल. अशा पद्धतीनं तुम्हाला ते कंटेंट करायचे विचार सेल्फ एक्सप्लेनेटरी. त्या लिंकच्या थ्रू गेल्यानंतर मला 15 मिनिटापेक्षा जास्त लागले नाही पाहिजे तो कंटेंट समजायला. एखाद्या मुलाला स्लो लर्नर असतो, त्याला जास्त उदाहरणं सांगावी लागतात, त्याच्यासाठी ऍडिशनल कंटेंट पाहिजे. आणि मग फक्त आपल्याकडनं दिवसातनं एक रेकॉर्डेड मेसेज, 2 रेकॉर्डेड मेसेजच्या माध्यमातून इन्स्ट्रक्शन गेली पाहिजे की हे बघ, हे बघितलं का, हे बघितलं असेल तर कसं वाटलं, तुझं रेकॉर्ड करून मला हे पाठव, तो पुढचा कंटेंट तुम्हाला पाठव. सो दिस इज एन इंटरॅक्शन विदाउट गोइंग फेस टू फेस. नवीन मीडियम आहे, नवीन चॅलेंज आहे, पण कोविडच्या कालावधीमध्ये स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपल्याला हे चॅलेंज आत्मसात करावं लागेल आणि तुम्ही सगळेजण मिळून हे आत्मसात कराल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हा सगळ्यांना मी कोविडच्या निमित्तानं चांगलं शिक्षण आपल्या कॉर्पोरेशन मधल्या मुलांना मिळावं याच्यासाठी शुभेच्छा देतो. कोविड म्हणजे काय हे पण समजून घ्या. आपल्याला स्वतःचं रक्षण करायचंय, आपल्या सगळ्यांच्या कुटुंबियांचं रक्षण करायचंय. तुमच्यापैकी अनेक जण वरिष्ठ कॅटेगरीच्या जवळ जायला लागलेला आहात. अनेक वर्षात आपल्याला इतर व्याधी देखील लागलेल्या असतील तर आपण स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे. आपण स्वतःची काळजी घेत असताना आपल्याला समाजातल्या इतरांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे इतरांना आपल्याकडनं आजार जाणार नाही याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. मास्क वापरूया. हँड हायजीन, तुम्हाला हँड सॅनिटायझर्स प्रत्येक शाळेमध्ये आता उपलब्ध करून घ्यावे लागतील.
सगळ्यांनी ते उपलब्ध करून घ्यायचे. त्याच्या बाबतीत कुठेही कमतरता ठेवायची नाही. प्रत्येक वर्गामध्ये ज्यावेळेला मुलं येतील, सुरुवातीला शिक्षक येतील, त्यावेळेला शिक्षकांना ते उपलब्ध करून देणं, त्याची उपलब्धता वेळोवेळी करून घेणं. याच्यासाठी तुम्हाला शिक्षण विभागाकडनं किंवा वेळोवेळी गरजेनुसार आरोग्य विभागाच्या भांडारकडनं किंवा अजून कुठले जे मार्गदर्शन आमच्याकडनं जाईल त्यातून तुम्ही ते घेत राहा. तुम्हाला टेम्परेचर गन्स लागल्या तर टेम्परेचर गन्सची देखील उपलब्धता आपण नंतर करून देऊ शकू. तर या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन करत राहू. पण तुमच्या स्तरावरती पूर्ण लक्ष चांगला कंटेंट मुलांना कसा देता येईल आणि त्यांच्याशी संपर्क कसा ठेवता येईल या 2 गोष्टींवर ठेवा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आत्ताच आपण माननीय आयुक्त साहेबांनी जे एक अभ्यासपूर्ण चिंतन मननातून जे एक प्रभावी असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की जेणेकरून आपला पारंपरिक दृष्टिकोन बदलून आपण आधुनिक दृष्टिकोन कसा स्वीकारावा याची मानसिकता तुमची पूर्णपणे साहेबांनी बदलून टाकलेली आहे. आणि आपण खरोखरच आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे की एक शिक्षणाची आवड असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला माननीय आयुक्त म्हणून लाभलेले आहेत. जसं त्यांनी पिंपरी चिंचवड शहर हे रेड झोन मधून ग्रीन झोन मध्ये आणलं, ह्या बाबतीत सरांचं खरोखरच सर्वांनी आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. कारण इतर महानगरपालिका अजून आहे त्या स्थितीतच आहेत किंवा थोडंफार झालेलं आहे. पण आता सुरू झालं त्याच्यामुळे. पण त्या काळात अगदी आपण सर्वप्रथम ग्रीन झोन मध्ये गेलो होतो कारण हे सगळं साहेबांचं नियोजन होतं. या ते अनलॉक झालं ना त्याच्यामुळे. तर यासाठी आणि जे साहेबांनी अगदी साहेबांची तर मीटिंग असताना साहेब खास तुमच्यासाठी इथं आलेले आहेत. आणि याच्या आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका जसं मगाशी संतोष पाटील सरांनी सांगितलं की एक राज्याला आदर्श आपण एक घालून दिला पाहिजे. या पद्धतीनं आपण काम करायचं आहे एवढी आपण सरांना विश्वास देऊ, खात्री देऊ. कारण तुम्ही सर्वजण खूप चांगलं काम करता. अगदी 2 महिने झाले आपली ही पूर्ण टीम काम करते. खूप छान त्याने केलेलं आहे. या सर्वांचं खरोखरच आपण खूप कौतुक करणंही सर गरजेचं आहे. जेव्हा पुन्हा आपल्याला मिळेल संधी तेव्हा या शिक्षकांचं सुद्धा आपण सर करू कौतुक. कारण खरोखरच ते करतायत. आणि याबद्दल सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण सरांचं अगदी मनापासून धन्यवाद मानूया. आणि सर फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाठ्यपुस्तक. धन्यवाद मॅडम. असे पहिलेच आयुक्त साहेब आहेत की शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांवर भरभरून प्रेम करणारे आणि आत्मीयता ओतणारे आणि त्यांच्या बालपणीच्या आठवणीतून आपल्याला 3 महिन्यातना जागृत केलेले कोविड मधून या महामारीच्या संकटातून खरोखरच असं आयुक्त लागणं हे आपलं आणि या पिंपरी चिंचवड शहराचं खरोखरच भाग्य आहे. आणि असं सोबतच प्रेम आमच्यावर राहील आणि आमचं सुद्धा पूर्ण सहकार्य आपल्या पिंपरी चिंचवडच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राहील. आणि निश्चितच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऑनलाईन शिक्षण देणारी ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका असू शकेल याचं श्रेय साहेब तुम्हालाच जातं आणि तुम्हालाच जातं आणि मॅडमला. धन्यवाद. यानंतर मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम आहे. प्रातिनिधिक स्वरूपात 1-2-3 मुख्याध्यापकांनी पुढे यावं. आपल्याला भारतीकडून सन 2020-21 साठी पाठ्यपुस्तक आलेले आहे. ती शाळेला पोहोचवण्याचं काम चालू आहे. प्रत्येक शाळेत पोहोचत आहे. पोहोचल्यानंतर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण कुठल्या आठवड्यात तांदूळ आणि पाठ्यपुस्तक